हल्ली मोबाईलवर एवढे ॲप्स आहेत, गेम्स आहेत, ते खेळा ना. तुमच्या कष्टाच्या पैशांशी कशाला सही आहे म्हणून खेळत बसताय. अहो, त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या उद्देशानं खडकी परिसरात समता महिला बचत गटच्या वतीने रोजगार मंदिरचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उत्साहात करण्यात आलाय. या उपक्रमामागे समताचे काकासाहेब कोयटे व सौ सुहासिनी कोयटे यांचा पुढाकार असून कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. नगरपालिका निवडणुकीदरम्यान महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याचं आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेनं उचललेलं हे पहिले ठोस पाऊल मानले जात आहे. रोजगार मंदिरचा शुभारंभ समता परिवाराचे संस्थापक ओम प्रकाश दादाप्पा काका कोयटे व सौ सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून अगरबत्ती, कापूर तसेच विविध प्रकारची 50 पेक्षा अधिक उत्पादने तयार केली जाणार असून खडकी परिसरातील महिलांना उत्पादन प्रक्रियेची प्रात्यक्षिके ही दाखविण्यात आली आहे. तसेच ज्या महिलांना घरातून व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार असल्याचं मत आयोजकांनी व्यक्त केलंय. कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागात अशा प्रकारची रोजगार मंदिरे सुरू करण्याचा मानस समता परिवाराचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ सुहासिनी कोयटे यांनी व्यक्त केला आहे. प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे व महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवत असून त्यांच्या कार्याला या उपक्रमामुळे अधिक बळ मिळणार आहे. कार्यक्रमात समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे, माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे, संदीप कपिले, सोमेश आढाव, सामाजिक कार्यकर्ते महेश गोसावी, संदीप जगझाप, व्यवस्थापक विजय गोयल तसेच राष्ट्रवादी महिला जिल्हा आघाडीच्या अध्यक्षा रेखा जगताप यांच्यासह खडकी परिसरातील असंख्य महिला उपस्थित होत्या. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. असन्न प्रायुरो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रा सुमतिर्यजु यतां देवानराभिनो निवर्ततां देवानासुत्यमुपसीधिवं वयं देवान आयुः प्रतिरन्तु जीवसे तान् पूर्वजानि विहिताहुः. शहरामध्ये आपले लोकप्रिय आमदार आशुतोषदादा काळे यांनी महिलांच्या हाताला रोजगार देण्याचं आश्वासन दिलेलं होतं. त्या आश्वासनापूर्तीला या ठिकाणी आज सुरुवात होत आहे. सर्वप्रथम या खडकी म्हणजे प्रभाग क्रमांक 2 मधील महिलांना या ठिकाणी रोजगार देण्यासाठी रोजगार मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे. या ठिकाणी अगरबत्ती तयार करण्याचे मशीन लावण्यात आलेले आहेत आणि या मशीनच्या माध्यमातून या प्रभागातील 25 ते 30 महिलांना रोजगार मिळणार आहे. आणि यानंतरसुद्धा ज्या ज्या महिलांची वेगवेगळे व्यवसाय करायची इच्छा असेल तो व्यवसाय आशुतोषदादांच्या माध्यमातून कोपरगाव शहरामध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे. याच प्रभागात नव्हे, ज्या ज्या प्रभागामध्ये महिलांची अशा प्रकारचे व्यवसाय करण्याची इच्छा असेल त्यांनी माननीय आशुतोषदादा काळे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. त्या भागामध्ये असे हा अगरबत्ती तयार करायचाच नव्हे, जवळपास 50 प्रकारचे व्यवसायाचे रिपोर्ट किंवा व्यवसाय प्लॅनिंग आमच्याकडे तयार आहे. त्या महिलांना त्या भागात तो व्यवसाय उपलब्ध करून देण्यात येईल. आणि आशुतोषदादांप्रमाणे प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौभाग्यवती पुष्पाताई काळे यांचीसुद्धा बऱ्याच वर्षापासूनची अशा प्रकारची मनीषा होती. ती पुष्पाताईंची मनीषा पूर्ण करण्याचं काम सुहासिनी कोयटे या करणार आहेत. गावातल्या सगळ्या महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय आमदार आशुतोषदादा काळे व चैताली काळे यांच्या मार्गदर्शन व सहकार्यातून काका कोयटे यांच्या समता बचत गटाच्या तर्फे इथे आपला अगरबत्ती कारखाना उभारण्यात आलेला आहे. तर हा महिलांचा रोजगार मिळवण्यासाठी यांनी केलेला खूप मोठा उपक्रम आहे. काका कोयटेंनी
आणि आशुतोषदादांनी आपल्याला शब्द दिला होता की महिलांसाठी रोजगार मिळवण्यासाठी काहीतरी आपण करू. त्यातून त्यांनी आज खडकी येथे अगरबत्ती व्यवसाय चालू करून महिलांना एक रोजगाराची नवी संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच यातून महिलांना खूप आनंद झालेला आहे. आज इथे मोठ्या प्रमाणात महिला येऊन त्यांनी आपला सहभाग दाखवला व आनंद पण दाखवला आहे की एवढ्या सगळ्या मोठ्या प्रमाणावरती त्यांनी दिलेला शब्द पाळला व रोजगार उपलब्ध करून दिला. याबद्दल त्यांच्या खूप मनापासून आभार व्यक्त करते. आणि तुम्ही बघू शकता ताई काळे यांच्या बचत गटातून पण त्यांच्या सहकार्यातून व बचत गटातून अनेक अशी कामं ते करत आहेत. त्यातीलच एक असं काम आहे जे त्यांनी आज इथं चालू केलेलं आहे. त्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी हा रोजगार दिल्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद. आपल्या कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोषदादा काळे यांच्या माध्यमातून आणि चैत्रालीताई काळे यांच्या माध्यमातून समता महिला बचत गट काकासाहेब कोयटे यांनी आज आपल्या इथे अगरबत्ती कारखान्याची जी सुरुवात केलेली आहे त्याला इथे खूप साऱ्या प्रचंड संख्येने महिला उपस्थित राहिलेल्या आहेत. त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि विशेषतः काकांचे आणि आशुतोषदादांचे मनापासून आभार मानते. चैत्रालीताई काळे यांच्या माध्यमातून हा जो सगळ्या महिलांचा जो इथे मेळावा जमलेला आहे तर हे खूप आपण त्यांना सुवासिनीताई कोटे ह्या पण इथे उपस्थित राहून गेलेल्या आहे त्याच्या अगोदर. आणि मी सगळ्या बायकांना इकडे गोळा करून माझ्या एका फोनवरती ह्या सगळ्या बायका आल्या. त्याच्याबद्दल सगळ्या बायकांचे अगदी मनापासून मी अभिनंदन करते. आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे सगळ्यांना. तर घरात बसून म्हणजे चूल आणि काय रोजगार उपलब्ध करून दिलाय? अगरबत्ती कारखाना जो आहे तो त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. तर इथे सगळ्या ज्या घरात बसणाऱ्या बायका आहेत त्यांच्यासाठी हा काकासाहेबांनी जो रोजगार उपलब्ध करून दिला आहे तर सगळ्या बायकांनी त्याला उपस्थिती दाखवली. तर बायकांचे पण सगळ्यांचे मनापासून आभार आणि काकांचे पण मनापासून आभार. चैत्रालीताईंचे पण मनापासून मी आभार. आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 87 66 56 00 83. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव.